ठाण्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। शिळडायघर परिसरातील खान कंपाऊंड येथे पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडून 6 वर्षांची निष्पाप मुलगी कशफ खान हिचा मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। खान कंपाऊंड मधील आशना हाइट्स येथे राहणारी ही चिमुकली काल सायंकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती, मात्र उशिरापर्यंत घरी परतली नाही। नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात खूप शोध घेतला, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही। आज सकाळी एका स्थानिक व्यक्तीला जवळच्या खड्ड्याच्या कडेला मुलीची चप्पल आणि मग पडलेले दिसले। त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने पाण्याने भरलेल्या खड्ड्यात शोध मोहीम राबवून मुलीचा मृतदेह बाहेर काढला। हा खड्डा सुमारे 5 ते 6 फूट खोल असून तो बराच काळ उघडाच होता आणि त्यात नाल्याचे पाणी साचलेले होते असे सांगितले जात आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की या परिसरात पूर्वी बेकायदेशीर बांधकाम होते, ज्यावर अलीकडे महानगरपालिकेने कारवाई केली होती। या कारवाई दरम्यान अनेक इमारती पाडण्यात आल्या, मात्र बांधकामासाठी खोदलेले खड्डे तसेच उघडेच ठेवण्यात आले। या खड्ड्यांना ना झाकण घालण्यात आले, ना कोणतेही इशारा फलक लावण्यात आले। आता मोठा प्रश्न असा आहे की या निष्पाप मुलीच्या मृत्यूस जबाबदार कोण? यंत्रणेची हलगर्जी की जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष? जर वेळेत या उघड्या खड्ड्यांना सुरक्षित करण्यात आले असते तर कदाचित आज एका कुटुंबाला आपली मुलगी गमवावी लागली नसते। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। स्थानिक रहिवाशांनी दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तत्काळ ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे।